अगदी सोप्या पद्धतीने आज आपण दाल बाटी बनवणार आहोत। नमस्कार, मी प्रतीक्षा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। डाळ बनवण्यासाठी इथे मी डाळी घेतलेल्या आहेत। मसूरची डाळ, मुगाची डाळ, उडदाची डाळ, तुरीची डाळ आणि हरभऱ्याची डाळ। डाळीचं प्रमाण थोडंफार कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही। एका कुकरमध्ये मी या सर्व डाळी एकत्र करून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये थोडीशी हळद आणि पाणी टाकून घेऊयात। तसंच यामध्ये एक टोमॅटो कट करून टाकायचा आहे आणि याच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। इथे मी गव्हाचं पीठ घेत आहे, ज्याने आपण साधं पीठ असतं जे चपात्या बनवतो तेच पीठ मी इथे घेत आहे। 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे मी 1 वाटी जाडसर रवा टाकत आहे याच्यात। यामध्ये मी 1 चमचा ओवा टाकलेला आहे। यामध्ये चवीप्रमाणे आपण मीठ टाकूयात। आणि थोडासा खायचा सोडा। थोडीशी हळद आणि याच्यात गरम केलेलं तेल किंवा तूप। मी इथे तेल वापरलेलं आहे। तेल थोडंसं थंड होऊ द्यायचं, त्यानंतर हे हाताने व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आपण टाकलेलं तेल व्यवस्थित या पूर्ण पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे। तर अशा प्रकारे याला पूर्ण व्यवस्थित मिक्स करायचं। त्यानंतर थोडंसं पाणी घालून याचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा। याला थोडा वेळ झाकून ठेवूयात। तोपर्यंत मी एका इडलीच्या पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपण आता याच्या भाटी बनवणार आहोत। चपाती बनवताना ज्याप्रमाणे आपण गोळा बनवतो अशा प्रकारे याचं हे गोळा बनवून घ्यायचा आणि असं याचं तोंड नंतर बंद करायचं आणि व्यवस्थित गोल असा आकार याला द्यायचा आहे। अशा प्रकारे आपण या भाटी बनवून घेणार आहोत। तसंच याच्यामध्ये आपण असे दोन्ही साईडनं बोटाने किंवा हाताने असं दाबून त्याचा गोल गोळा तयार करून घेतला तरी चालतो। तर मस्त अशा आपण ह्या भाट्या बनवणार आहोत। तर सर्व भाटे मी अशाच प्रकारे बनवून घेत आहे। तर अशा प्रकारे मी इथे ह्या पूर्ण भाटी बनवून घेतलेल्या आहेत। आता आपण याला वाफवून घेणार आहोत। तर इडलीच्या कुकरमध्येच मी याला वाफवणार आहे। तर इथे याला मस्त तेल लावून घेतलेलं आहे या भांड्याला आणि त्याच्यामध्ये आपण जशी इडली ठेवतो, इडलीचं पीठ टाकतो तशा प्रकारेच ठेवून वाफवून घ्यायचं आहे। तर इथे आपली डाळ शिजून तयार आहे। तर मस्त अशी ही डाळ शिजलेली आहे, ती आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर आता आपण ह्याला फोडणी देऊयात। एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकून मस्त त्याला असं तडतडलं की त्यामध्ये मोहरी टाकायची। मोहरी मस्त तेलामध्ये तडतडल्यानंतर त्यामध्ये कट करून घेतलेला 1 कांदा यामध्ये टाकत आहे मी। कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा तेलामध्ये। यात कढीपत्ता टाकूयात। तसंच 1 मोठा कट केलेला टोमॅटो व्यवस्थित असा तेलामध्ये परतून घ्यायचा। थोडासा गॅस हा कमी करून कमी गॅसवरती मस्त टोमॅटो हा परतून घ्यायचा आहे आपण। आणि त्यामध्ये 1 लाल मिरची टाकलेली आहे मी। तसंच आता आपण याच्यामध्ये मसाले ॲड करूयात। तर इथे मी लाल बेडगी मिरची 1 चमचा टाकलेली आहे। गरम मसाला हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। गॅसची फ्लेम ही कमी करायची आहे। हे व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। तसंच याच्यामध्ये थोडंसं मी हिंग टाकलेलं आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात।
आणि आपण जी डाळ शिजवून घेतलेली होती ती याच्यात मी टाकत आहे. हळद टाकायची गरज नाही कारण आपण डाळ शिजताना हळद टाकली होती. तसंच यात चवीप्रमाणे मीठही आपण टाकणार आहोत आणि मस्त कमी गॅसवरती एक उकळी काढून घ्यायची आणि आपली डाळ तयार आहे. मस्त अशी ही डाळ बनते आणि टेस्टलाही खूप मस्त लागते. तर आता आपण हे मिक्स करून साईडला ठेवून देऊयात. दुसरीकडे जी भाटी आपण वाफवण्यासाठी ठेवलेली होती ती इथे रेडी झालेली आहे. तर हे चेक करण्यासाठी की ती व्यवस्थित वाफली आहे की नाही त्यामध्ये असा चाकू टाकून बघायचा आहे आणि त्याच्या जर साईडला पीठ चिटकलेलं नसेल तर आपली भाटी व्यवस्थित वाफवून तयार आहे. तर हिला व्यवस्थित असं आपण कट करून घेऊयात. तर इथे कट करताना तुम्ही 2 पीसमध्ये किंवा 4 पीसमध्ये पण कट करू शकता. तर मस्त प्रकारे हे सर्व आपण कट करून घेणार आहोत. मस्त अशी ती फुगूनही एकदम टम होते आणि खूप छान फुगते ती वाफवल्यानंतर. तर मस्त असं हे मी इथे व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे. दुसरीकडे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं त्यामध्ये या भाट्या सोडून घ्यायच्या आहेत आणि कमी गॅसवरती व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत. याला असं हलवत राहायचं आणि त्याच्या साईड चेंज करत राहायच्या म्हणजे एकाच साईडनं त्या करपत नाहीत. तर अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी प्रतीक्षाज रेसिपीला सबस्क्राईब करा.